तर मित्रांनो, आपण नृसिंहवाडी जवळ पोहोचलो आहोत। श्री दत्तांचं पावन असं असणारं ठिकाण म्हणजे नरसिंहवाडी। आपण इथे आलो आहोत। बघू शकतो बाजूला बस स्टॉप आहे, जिथे येण्यासाठी सोयी आहेत चांगल्या बसेसच्या, प्रायव्हेट व्हेकलसुद्धा येतात आणि राहण्याच्या सुविधा आपण आजूबाजूला बघू शकतो। हॉटेल्स आहेत, मजबूत गर्दी, आज रविवार आहे। सो आम्ही आलो आहोत आणि आज आपण मंदिरात दर्शन घेऊया। तर मित्रांनो, आपण आलो आहोत नृसिंहवाडीच्या देवस्थानी। दत्त मंदिर आहे, खूप प्रसिद्ध असं जागृत देवस्थान आज आपण पाहणार आहोत। तर माझ्या बॅकसाईडला आहे, आज आपण बघू शकतो नृसिंहवाडी आणि तिथे जाऊयात आणि पाहूयात तिथला आज परिसर आणि दर्शन घेऊयात। तर मित्रांनो, आपण ही गर्दी आणि येथे असणाऱ्या भक्तजनांची ही जी लाट आहे पाहू शकतो। सर्वीकडे प्रसाद विक्री आणि हे आपल्याला पाहायला मिळेल। तर आमचे सगळे सहयोगी आज आलो आहोत आम्ही दत्त मंदिरात आणि दर्शन घेण्याचं आमचं सगळ्यांच्या लाईनीमध्ये उभे आहोत। खूप भाविक आज आपल्याला गर्दी दिसते, कारण रविवार आहे। नक्की प्रत्येकाने या ठिकाणी भेट द्या आणि सर्वांना हे ठिकाण खूप प्रसन्न वाटेल। तुम्ही नक्की या। हां, तर आज आपण दत्त मंदिराजवळ आलो आहे। नृसिंहवाडीच्या येथील सर्व प्रसिद्ध असणारं दत्तक्षेत्र आणि या ठिकाणी आल्यावरती आपल्या सगळ्या सवंगडींनी एक अनुभव घेतलेला आहे। तो प्रत्येकाचा एक छोटा बाईट घेऊयात। एक सेंटेन्सचं बाईट द्या, लोक बोर नाही होणार। तर पहिला आपला प्रसिद्ध यूट्यूबर विठ्ठल आपल्याला सांगणार आहेत। नाही, मन प्रसन्न झालं, दत्तगुरूंचं दर्शन झालं, खूप भारी वाटलं आणि असंच तुमच्यामुळे आम्हाला हा व्हिडिओ म्हणजे असे दर्शन घडावेत, खूप भारी वाटलं। धन्यवाद। तो आपण आता आपले दुसरे आवडीचे एक आहेत, आपल्यासोबत नेहमी भटकंती करतात, संतोष। त्यांना विचारूयात की तुमचा हा अनुभव कसा होता आणि एक निसर्गप्रेमी म्हणून ते आपल्याला एक काही बाईट्स पण तुम्हाला सांगतील की निसर्गामध्ये अशा ठिकाणांचं आपण कसं संवर्धन आणि संवर्धन करणं गरजेचं आहे ते बघू। बघा, आपण आले आहोत नृसिंहवाडीमध्ये नरसोबा यांच्या दर्शनासाठी। हे एक महाराष्ट्रातील जागृत देवस्थानापैकी एक मानलं जातं आणि हे याची विशेषता म्हणजे हे एका कृष्ण नदीच्या काठावरती वसलेलं आहे। जर तुम्ही इकडे परिसर बघाल तर ही आपली समोर वाहते ती कृष्णा नदी। तर असं छान असं निसर्गाच्या सान्निध्यात रमलेल्या लोकांसाठी एक सुंदर थंडगार हवा आणि भक्तीचं एक आपण काय बोलूया चांगलं एक संयोग जोडून आलेला हा एक परिसर आहे।